विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इतिहास विषयाचे प्रकरण 9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्य स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ओळखा पाहू. 1. सातवाहन राजे यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत? यांच्या आधी आईचे नाव लावत. 2. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल असे होते. प्रश्न क्रमांक 2 पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा. पल्लव, कांची, चालुक्य तसेच सातवाहन, पैठण, भोकरदन, वेरूळ अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला येथे तक्ता पूर्ण करून दिलेला आहे. तुम्हाला कुठल्या विषयाचे स्वाध्याय हवेत ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3 खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा. सातवाहन, पांड्य, चालुक्य, वाकाटक, पल्लव, मदुराई, प्रतिष्ठान, कांचीपुरम, वातापी. राजसत्ता सातवाहन, पांड्य, चालुक्य, पल्लव ह्या राजसत्ता आहेत, तर राजधानीमध्ये प्रतिष्ठान, पैठण, मदुराई, वातापी, कांचीपुरम ह्या राजधानी आहेत. प्रश्न क्रमांक 4 पाठातील कोणत्याही 3 चित्राचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा. येथे मी सुरुवातीला तुम्हाला अजिंठा लेणी याविषयी माहिती दिलेली आहे. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस अजिंठा हे खानदेश व मराठवाडा यांच्या सीमेलगत असलेले सातमाळ पर्वत रांगेतील एक लहानसं गाव आहे. या लेण्यांच्या भिंती सुंदर व अप्रतिम आहेत. जगभर प्रसिद्ध असलेल्या या लेण्यांच्या निर्मितीस इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात सुरुवात झाली. त्यांच्या निर्मितीचे काम अनेक वर्षे चालू होते. आज अस्तित्वात असलेल्या लेणी 9व्या-10व्या शतकातील आहे. दुसरे चित्र आहे वेरूळ येथील कैलास लेणी. विद्यार्थी मित्रांनो मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती लिहून दिलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच कमेंट करून सांगायला विसरू नका. 3. कार्ले येथील चैत्यगृह. पुणे जिल्ह्यातील मळवलीपासून म्हणजेच लोणावळ्यापासून 4-5 किलोमीटर अंतरावरील कार्ले येथे प्रसिद्ध चैत्यगृह आहे. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य, मूर्ती व हत्तींची शिल्पे सुंदर आहेत. प्रश्न क्रमांक 5 खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या? उत्तर दक्षिणेतील चेर, पांड्या आणि चोळ या प्राचीन राजसत्ता होत्या. 2. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले? उत्तर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले. प्रश्न क्रमांक 6 थोडक्यात उत्तरे लिहा. 1. महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा. उत्तर 1. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. 2. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. 3. तो स्वतः नाटककार होता. 2. त्रिसमुद्र तोयपितवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर तोय म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे वाहन ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. 3. मुजिरीज बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे? मुजिरीज बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्न इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.